नागपुरातील ऐतिहासिक दीक्षाभूमीवर आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा उत्साह आपण या ठिकाणी बघू शकतो। 14 ऑक्टोबर 1956 रोजी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी याच ऐतिहासिक दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती आणि रक्तहीन समाज क्रांतीचं सगळ्यात मोठं उदाहरण त्यांनी घडवून दिलं होतं की रक्ताचा एक थेंबही न सांडता इतकी मोठं धर्म परिवर्तन तेव्हा झालं होतं आणि त्यामुळे 14 ऑक्टोबर 1956 पासून आजपर्यंत दरवेळेस धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी मोठी गर्दी या ठिकाणी असते। तो दिवस विजयादशमीचा होता, त्यामुळे विजयादशमीच्या दिवशी सुद्धा मोठी गर्दी असते आणि आज 14 ऑक्टोबर आहे आणि त्यामुळे आजही आपण बघू शकतो तारखेनुसार आज धम्मचक्र प्रवर्तन दिन या ठिकाणी साजरा केला जातो। लोक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत। सर काय सांगणार जी? आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि बाबासाहेबांनी आपल्याला म्हणजे जुन्या रूढीमधून बाहेर काढलं, नवीन जन्म दिला असं समजायचं। आणि आज 1956 मध्ये त्यावेळेस मी खूप लहान होती, पण बाबासाहेबांनी दीक्षा दिली तेव्हा समजत नव्हतं मला दीक्षा म्हणजे काय। आणि मग माझ्या आईने समजून सांगितलं की दीक्षा म्हणजे असं होते म्हणून। आणि आज आपण हे सगळं आपण आहो आज त्यांच्या कृपेने, बाबासाहेबांच्या कृपेने आज आपण स्वाभिमानाने जगत आहो, स्वाभिमानाने आपण शिक्षण घेत आपल्या मुलांना शिक्षण देत आहो आणि ही खूप मोठी महत्त्वाची गोष्ट आहे। नक्कीच खूप मोठी महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळे 14 ऑक्टोबरला या ऐतिहासिक दिनी आपण बघू शकतो वेगवेगळ्या भागातून म्हणजे नागपूरच नाही तर देशाच्या वेगवेगळ्या भागातून लोक जे आहेत त्या ठिकाणी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी नागपुरातील दीक्षाभूमीवर येत असतात। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।